नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. ठरलं तर मग या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता सायली प्रतिमाला म्हणू लागते की ह्या घरातली लोक तर मला सून मानत नाही, पण प्रतिमा आत्या तुम्ही मला तुमची मुलगी मानता, मग तुम्ही का मला सांगितलं नाही? तेव्हा मात्र आता प्रतिमाला सगळं आठवतं की प्रतिमा तिच्यापासून लपवत होती, तर लगेच प्रतिमा तिला पुढे जाऊन सांगू लागते. तर आता प्रिया तिला अडवते, तुला ह्यांना स्पष्टीकरण द्यायची काही गरज नाहीये. तर मात्र आता प्रतिमा म्हणते, थांब मला बोलू दे. त्यानंतर मात्र आता ती सांगू लागते, की "बाळा, तू माझी बाजू समजून घे, कारण पूर्णाईने माझ्यासमोर हात जोडले होते, की तुम्हाला दोघांना या लग्नाबद्दल कळायला नाही पाहिजे, रविराजला सुद्धा नाही. कारण तुम्हाला हे लग्न आवडणार नाही. म्हणून आता आई म्हणून माझी मजबुरी झाली." दुसरीकडे मात्र आता लगेचच कल्पना तिच्यावर ओरडते. त्यानंतर आता विमलला सांगू लागते, "जा आता तबकाची वगैरे तयारी केली आहे ना, ते घेऊन ये." तर विमल सायलीकडे बघून म्हणते, "हो, पण मला यातलं काहीच माहिती नव्हतं." तर आता कल्पना पुन्हा म्हणते, "आता कळलं ना, जा मग घेऊन ये. का आता कोणाची परवानगी पाहिजे?" आणि त्यानंतर आता विमल सांगितल्यानुसार सगळं करते. इकडे मात्र आता पूर्ण आजी खूप खुश असते आणि तुझ्या होणाऱ्या सुनेचा आता गृहप्रवेश कर, असं कल्पनाला सांगते. कल्पना तेच करायला येते, परंतु मात्र आता प्रिया नवीन खेळी खेळते आणि म्हणते की मला सायलीकडनं हे सगळं करून घ्यायचं आहे. तेव्हा आता अर्जुन भयंकर चिडतो आणि त्यावर आधी कल्पना म्हणू लागते, की "काय गरज आहे? आम्ही तिला सूनच मानत नाही तर, आणि हा जर मान तिला दिला तर आम्ही तिला सून मानतो असा अर्थ होईल आणि ते आम्हाला मान्य नाही." तर अर्जुन म्हणतो, "तुला असं वाटत असेल तू या लोकांना मनाचा मोठेपणा दाखवती, पण तुला काय माहिती मला सगळं तुझ्या मनातलं कळतं आहे. कारण तू माझ्या बायकोला झुकवण्याचा प्रयत्न करते आणि हा अर्जुन सुभेदार ते होऊ देणार नाही." दुसरीकडे मात्र आता मधुभाऊ सुद्धा पुन्हा प्रियाला बोलू लागतात, की "तू कधी सुधारणारच नाही." दुसरीकडे लगेचच आता सायली पुढे जाते आणि तिचं औक्षण वगैरे करते. त्यानंतर मात्र आता लगेचच पुढे विमल म्हणू लागते, की "मला असं वाटतं, की याच्यामध्ये जी ओवाळते आणि जी नवीन सून आहे, त्यांनी दोघींनी उखाणा घ्यायचा असतो." तर मात्र आता पूर्णाजी म्हणते, "हो, बरोबर बोलते आहे ती." आणि त्यानंतर मात्र आता लगेचच प्रिया उखाणा घेते, त्याचबरोबर सायली सुद्धा उखाणा घेते आणि सायली म्हणते, की "किती वादळ संकट आलं तरी अर्जुनरावाच्या साथीने मी हे संकट परतवून लावेल." असं म्हटल्यावर आता पुन्हा प्रियाला घाम फुटतो. दुसरीकडे मात्र आता गृहप्रवेश करून आता तिला घरात घेण्यात येतं. इकडे मात्र आता सायलीच्या साथीने मधुभाऊ आणि अर्जुन उभे असतात. दुसरीकडे आता प्रतिमा मात्र निरोप घेण्याचं म्हणते, कारण रविराजची काळजी तिला सतत वाटत असते. ते कसे रिएक्ट होतील या गोष्टीची मला फार आता टेन्शन आलं आहे. दुसरीकडे मात्र आता घरातल्या सगळ्यांना तिची अवस्था कळत असते. इकडे प्रिया मात्र खोटं-खोटं नाटक करू लागते, "आई काळजी वगैरे घे." पण प्रतिमा मात्र आता सगळ्यांसमोर तिला सांगते, "हो, मी घेईनच, पण तू पण नीट राहा आणि मोठ्यांचा अपमान करू नको, खोटं बोलू नको." असं म्हणून आता सगळ्या तिच्या वाईट गोष्टी बोलून दाखवते. तेव्हा आता ती मनाशी म्हणते, "अगं अर्ध्या मेंदूची बाई, जा आता इथनं काही इथे काम नाहीये तुझं, जा आता कशाला थांबते आहे." त्यानंतर मात्र प्रतिमा आता अर्जुन आणि सायलीच्या रूममध्ये येते आणि घडलेल्या प्रकाराबद्दल माफी मागू लागते. तेव्हा मात्र आता सायली म्हणते, की "खरंच तुम्ही माफी नका मागू." पण प्रतिमा म्हणू लागते, की "मला खरंच असं वाटतं आहे, की मी आज काहीतरी चुकीचं केलं आहे का? तर देव मला माफ करणार नाही." पुढे अर्जुन म्हणतो, "नाही प्रतिमा आत्या, तू तुझ्या मुलीच्या भविष्याचा विचार केला, त्यामुळे तू तिथे अगदी बरोबर होती. पण तुला माहीत नाही, हे करताना तू माझ्या भावाच्या आयुष्याची वाट लावलेली आहे." असं मात्र आता तो म्हणू लागतो. तेव्हा मात्र आता तिला अजूनच वाईट वाटतं, परंतु ती म्हणते, "अर्जुन, मला माहीत नाही तू मला माफ करशील की नाही, पण माणसं बदलतात रे. मला माहिती आहे प्रिया, तन्वी खूप चुकते, पण तू तिला थोडासा समजून घे. मला माहिती आहे ती सुधारेल." आणि असं म्हणून आता ती तिथनं निघून जाते. दुसरीकडे अर्जुन म्हणतो, "मी या जगामध्ये 2च इनोसंट व्यक्ती बघितल्या आहे. एक प्रतिमा आत्या आणि दुसरी म्हणजे सायली तुम्ही." तर त्यानंतर सायली म्हणते, "पण हो, मला कळतं आहे हे सगळं काय चाललं आहे आणि मी तिला हे सगळं करू देणार नाही." येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत, की आता अर्जुन आणि सायली केसबद्दल सगळं बोलत असतात. तेवढ्यात आता प्रिया मात्र त्यांच्या रूमच्या दिशेने निघते आणि त्यांचं त्याच विषयावर बोलणं चालू असतं. साक्षीपर्यंत कसं पोहोचायचं आणि सगळं ते सिक्रेट बोलत असतात. तेवढ्यात प्रिया तिथे येते आणि दरवाजा नॉक करते. सायली दरवाजा उघडते आणि समोरचं चित्र बघून मात्र आता प्रियाच्या पायाखालची जमीनच सरकते. मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.